हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कोंकणी फिजिक्स. लेन्स मेकर फॉर्म्युला म्हणजे एक असो युनिवर्सल फॉर्म्युला ज्याच्या वयल्यान तूं एक लेन्साची फोकल लेंथ मेजर ऑर फायंड आउट करपाक शकता. म्हणजे तुका जाय त्या डिझायनाचो तूं लेन्स तयार करपाक शकता. समज तुका आतां लेन्साक पॅरामिटर्स कितें आसता, रेडियस ऑफ कर्वेचर आसता, ओके, तेजे रिफ्रॅक्टीव इंडेक्स आसता. सो युजींग ऑल दीस पॅरामिटर्स तुका लेन्स तयार करपाक मेळटा विथ द यूज ऑफ दीस फॉर्म्युला वीच इज कॉल्ड एज लेन्स मेकर फॉर्म्युला. आतां हो लेन्स मेकर फॉर्म्युला पयलीं काडपाक आमकां एक फॉर्म्युला जाय पडटलो. हांवें म्हज्या लास्ट विडियोन सुद्दां सांगलां, आनी दॅट इज द फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्शन ॲट स्पॅरिकल सर्फेस. आतां रिफ्रॅक्शन ॲट स्पॅरिकल सर्फेस तो म्हजो लास्ट टायम विडियो आसा, तो हांगा तुमकां आय बटन प्रेस केल्यार मेळटलो, रायट. सो पयलीं तो बरोवया आनी मागीर आमी लेन्स मेकर फॉर्म्युला त्या मेन बेजीक फॉर्म्युला वयल्यान आमी डिरायव करया. ओके, आतां बरयता पळय. फॉर रिफ्रॅक्शन ॲट स्पॅरिकल सर्फेस. आतां जर ऑब्जेक्ट तुवें रेरर मिडियमान दवरली आनी तुका इमेज जर डेन्सर मिडियम म्हणजे असो सर्फेस वीच इज अ स्फियर ऑफ से वन पर्टिक्युलर मिडियम, कूड बी ग्लास. इन सच केस भितर जी इमेज जाताली तो डिरायव करपाचो फॉर्म्युला वीच आय हॅव डन लास्ट टायम, तो असो आसा पळय. फॉर रेरर टू डेन्सर मिडियम, ओके, तो फॉर्म्युला बरयता. दॅट इज μ2 upon v minus μ1 upon u is equal to r is the radius of that sphere आणि μ2 is the inside जो स्फियराचो मिडियम आसा तो, आणि μ1 is the refractive index of the outside. u is the object distance. हो हांवें लास्ट टायम डिरायव केला. दिस इज द फॉर्म्युला फॉर द ऑब्जेक्ट इन द रेरर मिडियम आणि इमेज इन द डेन्सर मिडियम. आतां हो आमकां लागतलो. प्लस आमकां आनी एक फॉर्म्युला जाय, कारण लेन्स न्ही, लेन्साक दोन सर्फेसीस असतात. सो हांव सांगता कित्याक तें. फॉर डेन्सर टू रेरर मिडियम, डेन्सर टू रेरर मिडियम, फॉर डेन्सर टू रेरर मिडियम कितें जातलें, फक्त μ2 आसा तें μ1 जातलें, μ1 आसा तें μ2 जातलें, बाकीचें सगळें सेम उरतलें. सो द फॉर्म्युला इज, जो आमी डिरायव करूं ना, दीस विल बी μ1. दिस इज द फॉर्म्युला. कळ्ळें. हांगा ऑब्जेक्ट इज इन द डेन्सर मिडियम. ओके, सो हे दोनी खंय कशें यूज करपाचें तें पळोवया. सो लेट अस स्टार्ट विथ द लेन्स. लेन्स घेतली, पयलीं प्रिंसिपल एक्सीस मारया, मोस्ट आयडियल फॉर रेफरन्स. ओके, प्रिंसिपल एक्सीस. ओके, सो सपोज हांगा आतां पळय दोन कर्व जाले न्ही. आमी आतां दीस फॉर्म्युला इज वॉट वी आर डिरायविंग इज फॉर कॉन्वेक्स लेन्स. सो हांव बरयता. ओके, दीस इज फॉर कॉन्वेक्स लेन्स. ओके, सेम डेरिवेशन कॉन्केव लेन्साचेर जाता. स्लायट चेंज करत जाल्यार कॉन्केव लेन्साचेर मेळटा, बिकॉज ओन्ली कॉन्वेक्स इज गिवन म्हणून हांव फक्त कॉन्वेक्साचेर दाखयता. हांगा हो सर्फेस ही से दिस इज S1 अँड दिस इज S2. दोन सर्फेस आसा न्ही, दोन कर्वड सर्फेसीस आसात. एक S1 घेवया, एक S2. सो S1 जर हांगा धरलो जाल्यार दिस इज द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ दीस सर्फेस. तेचे C1 घेवया, आनी दिस इज द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द अदर सर्फेस S2. सो हांगा घेवया C2. ओके, सो रेडियस ऑफ कर्वेचर मार्क करया. दिस इज R2 जालो ना, दिस इज R2, आणि हांगाच्यान हांगा R1. दिस इज R1, दिस इज R2. हे कळ्ळें आसतलें तुमकां. दिस इज ऑप्टिकल सेंटर. ओके, रायट. सो नेक्स्ट कितें जातलें पळय. आमी आतां घेता ऑल दीस डेरिवेशन. द ऑब्जेक्ट इज पॉयंट सायज. ओके, ऑब्जेक्टाक हायट ना, ऑब्जेक्टाक सायज ना, इट इज जस्ट पॉयंट सायज. सो हांगा एक जर ऑब्जेक्ट घेतलें, लेट अस टेक इट दिस सायड. हांगा धरया, हांगा धरया. हांगाच्यान एक ऑब्जेक्ट हांवें अशें घेतलें. So let us give another color for it. Okay, this is my incident ray. This is the incident ray. आता कशी बेंड जातली, टुवर्ड्स द नॉर्मल जातली,
right? Because it is going from rarer medium. Okay, हे दिवना हांवें mu1, this is mu1 and this is mu2. This is rarer medium. This is mu1, same. दोन्ही air न्ही, and this is mu2, which is denser medium. This is rarer medium and this is denser medium, or denser medium. दोन्ही rarer medium. So आता ऑब्जेक्टाची जी रे वता, that will go from a rarer medium to denser medium. So we want to see that it is bending towards the normal. So आम्ही एक normal draw करूया. Let normal म्हणजे हांगाच्यान ह्या surfaceाक normal will be the radius. Right? This is the normal. So it is understood कि the object, the ray will bend towards normal. आता this is the bending घाली आम्ही. Red. Okay. हे कळ्ळें तुमकां? Assuming आता पळय assuming that हो सगळो आतां आमी कितें करता पळय पयली स्टेपान आमी कितें बरयता फर्स्ट केस आतां एक सांगता तुमकां केस 1 आमी अशें अज्यूम करतात की दिस इज ओनली द सरफेस आनी हो आसा पळय S2 इज नॉन एक्झिस्टंट म्हणजे कितें टेम्पररीली ना जाल्यार हांगाच्यान जर ऑब्जेक्टांतल्यान जर रे गेलो जाल्यार तो रे खंयच्यान बेंड जातलो इट वील गो टुवर्ड्स द नॉर्मल आनी हांगा सगळोच mu2 अशें एझम्पशन जर एझम्पशन धरलें जाल्यार हांगा एक टेम्पररी इमेज तयार जाता. दिस इज नॉट द फायनल इमेज. लेट दिस बी I1. टेम्पररी इमेज तयार जाता अज्युमिंग की हो सगळो इज mu2. आयलें लक्षांत. सो विथ mu1 फ्रॉम द रेरर मिडियम mu2 इन द डेन्सर मिडियम आमी हो फॉर्म्युला लावया. बट दिस इज नॉट द फायनल इमेज. ओके. सो हो जर एप्लाय करत जाल्यार कितें जातलें पळय दिस फॉर्म्युला वील बी mu2 v इज अ फायनल the image distance. हांगा image distance ही हांगाच्यान हांगा is the temporary image, so we call it v1. आमी v1 म्हणया, right? आणि हो u. This is u. This is u न्ही? This is v1. So हांगा रिप्लेस करत जाल्यार पळय कितें जातलें mu2 upon v1 minus mu1 denser medium हांगा error upon this is u that's equal to mu2 minus mu1 upon r1. आमी r2 हो सरफेसूच ना अशें धरला न्ही. सो युजींग दॅट फॉर्म्युला आमकां हे भशेन मेळटा. दिस इज वॉट वी गेट द इक्वेशन. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. हें तुमकां कळ्ळें आसतलें. आमी कितें केलां वी जस्ट अप्लायड दीस फॉर्म्युला ऑफ स्फेरिकल सरफेसीस हांगा अप्लाय केला. अशें एझम्पशनान गेलां की दीस सायड इज नॉन एक्झिस्टन्स आशिल्ली जाल्यार हांगा इमेज तयार जावपाची. आयलें लक्षांत. सो दिस एक्ट्स एज एक्चुअली दिस एक्ट्स एज वर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर S2. हो पॉयंट आसा न्ही हांगा पॉयंटाच्यान पळय दीस इज वन. आतां एक हांवें जस्ट नॉर्मली तुमकां सांगता एक रे काडल्या हांवें अशी. द सेकंड रे हॅज टू बी ड्रॉन. एक हांगाच्यान काडपाची रे. दिस इज अनदर रे जस्ट इन केस आय फॉरगेट. सो दीस इज अ वर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर S2 सरफेस. म्हणजे अशें की हांगाच्यान पळय अशी जी रे हांगाच्यान बेंड जाता न्ही ती एक्चुअली तशी बेंड जायना. कारण हांगा हो सरफेस आयलो न्ही मदींच आतां वाटेर हो सरफेस आयलो हांगाच्यान हांगा पर्यंत बेंड जाली. दॅट्स अंडरस्टूड. अशी बेंड जालीच दॅट इज ओके. पूण हांगा येतकीर ती अशी बेंड जावचीच ना कारण हांगा परत दुसरो मिडियम सुरू जातलो वीच इज रेरर दॅन दीस. सो हांगा जो फॉर्म्युला लागता ह्या सरफेसाक हो लागतलो बिकॉज नाव द ऑब्जेक्ट इज कन्सिडर्ड टू बी सेंडिंग द रे फ्रॉम इनसायड. अशी रे वतली एक रे अशी वतली एक रे स्ट्रेट वतली अलॉंग द ऑप्टिकल सेंटर जी स्ट्रेट वता आनी दुसरी रे अशी वतली ह्या डायरेक्शनान. बट हांगा पावतकीर रे वील नॉट बिहेव दीस वे. हांगा पावतकीर इट वील बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. गोईंग फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेरर मिडियम इट वील बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. आतां हांगा हो हेजो आमी हें काडया नॉर्मल काडया. सी इट इज दिस इज द नॉर्मल सर एट दीस पॉयंट. दिस इज सेकंड नॉर्मल of second. This is the first normal of first surface. This is the second normal. आता पळय कितें जातलें. This
अशी वचपाक जाय आशिल्ली, जी रे अशी वचपाक जाय आशिल्ली विच इज नॉट गोईंग दॅट वे, इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. सो अशें धरया की इट इज बेंडिंग दीस वे. हांगा बेंड करया, अशी बेंड करया. दिस इज द वे इट बेंड्स. हांगा बेंड जाता. दिस इज द फायनल इमेज. हांगा फायनल इमेज बरयलें, रायट. सो ऑटोमॅटिकली आमचो डिस्टन्स विल बी ऑफ द इमेज विल बी v विल बी फ्रॉम हियर टू हियर. हांगाच्यान हें तुमकां कळ्ळें आसतलें. आय होप की आतां पर्यंत कितें केळ्ळां तें तुमकां कळ्ळां आसतलें. परत एकदां सांगता, जस्ट इन केस कन्फ्युजन जर तकलेन आसलें, परत एकदां रिपीट करता. पळय, आमी पयले स्टेपान कितें केलां, अजून दुसरे स्टेप हांवें बरोवना. पयले स्टेपान कितें केलां की हो एकूच कर्व सरफेस घेतलो आनी वी यूज दीस फॉर्मुला, अज्युमिंग दॅट नाव वी आर गोईंग फ्रॉम डेन्सर रेरर मिडियम इन टू डेन्सर मिडियम. तशें जर आशिल्लें जाल्यार हांगा इमेज जावपाची, जर हो नाशिल्लो जाल्यार हांगा इमेज जावपाची, रायट. सो दीस इज एक्चुअली द इमेज फॉर्मेशन. हांगाच्यान जेन्ना लायट हांगा पर्यंत ट्रॅव्हल करतात तेन्ना हांगा इमेज फॉर्म जावपाचेच परिस्थितीन आसता. द मोमेंट इट कम्स अक्रॉस दीस सरफेस, ती लायट बेंड जाली आनी अशी आयली, बिकॉज इट हॅज टू बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. नाव द इमेज फॉर्म्स हियर. सो पयल्या केसीक आमी कितें धरलें, ऑब्जेक्ट इज इन द रेरर मिडियम, इमेज इज इन द डेन्सर मिडियम. आतां दुसऱ्या केसीक आमी धरतात ऑब्जेक्ट इज इन द डेन्सर मिडियम आनी इमेज इज नाव फॉर्मड इन द रेरर मिडियम. म्हणजे हो फॉर्मुला आलें लक्षांत. सो केस टू कितें, आतां पळय, μ1 अपॉन v इज द इमेज डिस्टन्स. हांगा डायरेक्ट वीज घालचें पडटलें आमकां. फायनली इमेज हांगा जाल्या न्ही, सो वीज घालचें पडलें. मायनस μ2, दीस इज u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स विच इज नथिंग बट v1. इन दीस केस इट इज v1 फॉर अस, कारण जे आमी इमेज म्हणटाली पयलींची ती आतां दुसऱ्या S2 आमकां ती ऑब्जेक्ट जालो. आयलें लक्षांत. सो दीस इज आवर ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो दीस इज v1. दॅट्स इक्वल टू μ1 minus μ2 upon R2, because now we are considering R2, दूसरा surface. Okay, clear? So this is case 1, this is case 2. हे जालें second equation. ह्या केसीन ऑब्जेक्ट इज द रेरर, इमेज डेन्सर, आनी हांगा ऑब्जेक्ट इज इन द डेन्सर मिडियम, इमेज इन द रेरर. आतां तुमी म्हणटाली इमेज हांगा रेरर आसतना तुवें इमेज डेन्सरान कित्याक म्हणटा. पळय, द रे इज फॉर्म बाय दीस रे, द इमेज इज फॉर्म बाय दीस रे एंड दीस रे. हे मेळून जर इमेज फॉर्म जाता जाल्यार हांगा जातली फॉर्म, रायट. सो वी हॅव टू कन्सिडर दीस पार्ट, रायट. ओके, सो आतां आमकां बेजिकली जाय v1 काडून भायर मारपाचो. इट हॅज टू बी एलिमिनेटेड. सो तें करता जाल्यार दिस डायरेक्टली पळयल्यार कळटा, यू कॅन जस्ट एड दीस टू इक्वेशन. सो वॉट यू गेट बाय एडिंग, सो हें भायर मारलें, सो दॅट वॉट यू गेट इज μ1 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू, हांगा कितें करता, μ2 मायनस μ1 करता जस्ट टू मॅच विथ दीस. सो दॅट विल, दीस विल बी नेगेटीव. ओके, दिस इज सिंपल रिअरेंजमेंट ऑफ टर्म्स. हांवें कांयच करूना. μ1 मायनस μ2 आसता, μ2 मायनस μ1 केला, सो हें नेगेटीव जालें. सो नेगेटीव म्हणून हांगा मायनसान घातलो आनी दीस कम्स आउट आफ्टरवर्ड्स. ओके, क्लियर विथ दीस. ओके, हांगा कितें करया, μ1 आमी दोनी सायडीन डिवायड करया. सो दीस बिकम्स, डिवायडींग बोथ सायड्स बाय μ1, आमकां मेळटा 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u इज इक्वल टू मायनस 1 अपॉन r1 minus 1 upon R2. Simple, a formula is easy. Okay, so हे मेळ्ळें. हांगा तुमी पळय जाल्यार μ2 upon μ1 is what? It is basically the ratio of the two refractive indices, which is a relative refractive index. Refractive index of the second medium with respect to the first medium. That is what it means, nee? Refractive index of the second with respect to, so you can write it this way. So this becomes 1 upon v minus 1 upon u is equal to μ2 1 minus 1. बुकार मातशें वेगळें दिलां, हांवें कशें बरयलां हें. ओके, हें जालें. नेक्स्ट, आतां तूं जर लेन्स तयार करता जाल्यार यू आर assuming that the object is at far distance, which is almost at infinite level, so that you are considering the rays are parallel. जे इनकमिंग रेस आसा न्ही, हे लेन्साचे रेस, यू आर अज्युमिंग पॅरलल. इन सच केस तुज्या एजम्पशना प्रमाणे u इज एट इन्फिनिटी, u इज इक्वल टू इन्फिनिटी, u इज एट इन्फिनिटी. तशें जर आसलें जाल्यार द इमेज खंय जातली तयार,
पॅरलल जर रेस आयले जाल्यार इमेज खंय जातली तयार. द इमेज वील फॉर्म एट द प्रिंसिपल फोकस. हांगा हांवें काडूं ना पूण इट वील फॉर्म एट द फोकस. इट्स ऑबियस न्ही, ह्या लेन्सींतल्यान अशें जर पॅरलल रेस आयल्यो द इमेज वील फॉर्म एट प्रिंसिपल फोकस एट एफ लेंथाचेर, वीच इज नथींग बट वी, इमेज डिस्टन्स. सो हांगा u इज इन्फिनिटी जाल्यार v वील बी इक्वल टू f. सो 1 upon u वील बी 0 बिकॉज 1 upon infinity वील बी 0. सो हांगा 0 घालपाचो आनी v आसा ती f करपाची. सो फायनली वॉट यू गेट इज 1 upon f इज इक्वल टू μ21 minus 1 upon r1 minus 1 upon r2. सो हेका म्हणटात मिरर लेन्स मेकर फॉर्म्युला. सो बेसिकली कितें आसा की R1 आनी R2 आनी रिफ्रॅक्टीव इंडेक्स हें जर तुका कळ्ळें एक लेन्साचें मटेरियलाचें जाल्यार यू कॅन डिझायन वॉट इज एफ. दिस इज हाव यू कॅन डिझायन अ लेन्स बाय युजींग दीस लेन्स मेकर फॉर्म्युला. ओके, आतां हो आमी काडला पळय तो कॉन्वेक्स लेन्सीक. समज तो कॉन्केव लेन्सीक जर काडपा जाय जाल्यार R1 आनी R2 आसा पळय तेंचे सायन्स ऑपोजीट जातलें. दीस वील बी नेगेटीव, दीस वील बी पॉजिटीव. रायट, दीस वील बी नेगेटीव, दीस वील बी. मागीर उलटें करत जाल्यार दीस वन वील बी 1 upon R2 minus 1 upon R1 जातलें. पूण मजा अशी की फोकल लेंथ वील ऑल्सो बी नेगेटीव. अल्टिमेटली हें जर मायनस केलें आनी हें उलटें जर केलें इट इज गोइंग टू बी द सेम फॉर्म्युला बिकॉज मायनस मायनस कॅन्सल जाता. ओके, सी इट विल बिकम 1 upon f minus f is equal to μ21 minus 1 upon r2 minus 1 upon r1. हे आणि हे सेम. ओके, सो दिस इज हाव इट इज. दिस इज ऑल्सो लेन्स मेकर फॉर्म्युला. दिस इज फॉर कॉन्केव. आणि हो आसा तो कॉन्वेक्स लेन्स. ओके, होप यू अंडरस्टूड दीस. कितें क्वेरी आसा जाल्यार म्हाका फोन करात. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू व्हेरी मच. माय नेम इज महेश तोरस्कर. बाय बाय.